एका लहानशा गावात सुनील नावाचा तरुण आपल्या आईवडिलांसोबत राहत होता. साधी राहणीमान, प्रामाणिकपणा आणि मेहनती व्रतीमुळे सुनील गावकऱ्यांचा लाडका होता. गावातील लोक त्याला मोठ्या आशेने पाहत असत, कारण तो नेहमीच सर्वांना मदत करत असे. एक दिवस सुनीलच्या आईवडिलांनी त्याच्यासाठी मुलगी पाहण्याचा विचार केला. लग्नाच्या तयारीसाठी त्याच्या आईवडिलांनी मोठ्या प्रमाणावर खर्चाची यादी तयार केली. त्यात महागड्या कापडापासून मोठ्या मेजवानीपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश होता. सुनीलने ही यादी पाहिली आणि विचारात पडला. तो आपल्या आईवडिलांना म्हणाला, "आई बाबा, आपण इतका खर्च का करायचा? लग्न हा आपल्या आनंद साजरा करण्याचा क्षण आहे, पण त्यासाठी इतरांवर प्रभाव टाकण्याची गरज नाही. आपल्याला साधेपणाने आणि प्रेमाने हा सोहळा साजरा करता येईल." आईवडिलांनी सुरुवातीला त्याला समजवण्याचा प्रयत्न केला, पण सुनीलने शांतपणे त्यांचे मन वळवले. त्यांनी त्यांना पटवले की लग्नाचा खरा मोठेपणा हा खर्चामध्ये नसून नातेसंबंध टिकवण्यात आणि आनंद वाटण्यात असतो. त्यांनी एका छोट्या मंदिरात लग्नाचा सोहळा आयोजित केला, जिथे फक्त जवळचे नातेवाईक आणि मित्र आले. कोणताही दिखावा किंवा मोठ्या खर्चाशिवाय सगळ्यांनी हा लग्न सोहळा आनंदाने साजरा केला. या साध्या आणि प्रेमळ सोहळ्यामुळे सगळ्या गावाने त्याची स्तुती केली. ही कथा आपल्याला शिकवते की आनंद साजरा करण्यासाठी मोठ्या खर्चाची आवश्यकता नसते. नातेसंबंध, प्रेम आणि आदर यामधूनच खरा मोठेपणा दिसून येतो. ही कथा आवडली असेल तर जाताना रामकृष्ण हरी म्हणा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.